नमस्कार, स्वागत आहे पुरुष एकदा तुमचं माझ्या डीके टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सध्या सुट्ट्या सुरू आहेत आणि सुट्ट्यामध्ये आपल्याला ग्रीष्मकालीन उन्हाळी शिबिर राबवायचं आहे आणि याबाबतचा एक व्हिडिओ मी तुम्हाला याआधीच दिला होता. ते म्हणजे शिक्षकांनी आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्यानंतर स्वयंसेवकांना असोसिएट कसं करायचं. हा तो पहिला व्हिडिओ होता. हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आज आपण याचाच पुढचा भाग पाहणार आहोत की स्वयंसेवकांनी आपली प्रोफाईल अपडेट कशी करायची आणि असेसमेंट टेस्ट जर त्या मुलांची तुम्ही घेतली असेल, पडताळणी केली असेल, तर त्याचा रिझल्ट किंवा त्याचे स्तर कसे या वेबसाईटवर भरायचे आपण आज पाहणार आहोत. चला तर जाऊया. यासाठी आपण त्या लिंकचा वापर करणार आहोत, जी की लिंक मी इथं व्हॉट्सअपमध्ये ठेवलेली आहे, तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर या लिंकवर मी टच करतो. टच केल्यानंतर आपण या लिंकवरून वेबसाईटच्या पहिल्या पानावर जाणार आहोत. इथं आता बघा, आपण व्हॉलेंटिअर या बटनावर आहोत. इथं आपलं लॉग इन होतं हे आपल्याला माहिती आहे. तर व्हॉलेंटिअरवरच आपण असलं पाहिजे आणि इथं आता मोबाईल नंबर टाकायचा जो की आपण व्हॉलेंटिअर भरलेला आहे आणि त्याचा जो तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे तो इथं टाकायचा आहे. ठीक आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता त्याला व्हेरीफाय मोबाईल नंबरवर क्लिक करायचं. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन येतात, क्रिएट न्यू आणि जो तुम्ही व्हॉलंटिअर भरलेला आहे त्याचं नाव एक खाली तुम्हाला दिसतं. जर तुम्ही 2, 3 किती जास्त भरले असतील तर त्या सगळ्यांची नावं तुम्हाला इथं खाली दिसतील आणि नवीन जर तयार करायचं असेल तर वरती क्रिएट न्यू दिसेल. तर आता ज्याचा तुम्हाला प्रोफाईल अपडेट करायचं आहे आणि ज्या व्हॉलंटिअरला हे भरायचं आहे, स्तर भरायचे आहेत विद्यार्थ्यांचे, आता हे काम शिक्षकांनी किंवा व्हॉलंटिअरने, शक्यतो हे व्हॉलंटिअरनेच करायचं आहे. त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर टाकून जेव्हा आपण त्यांना भरतो तेव्हा मग त्यांनी हे त्यांचं काम करायचं. पण त्यांनी जर केलं नाही तर हे काम आपण सुद्धा करू शकतो. त्यांचं नाव निवडून त्यांची प्रोफाईल अपडेट करून आपण स्तर सुद्धा भरायचे. ठीक आहे. तर त्यांचं जे नाव दिसतंय त्या नावावर आपण क्लिक करायचं आहे. परत आपल्याला एकदा विचारेल यांच्याबरोबर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे तर यस करायचं. ठीक आहे. यस केल्यानंतर आता मात्र त्यांचं लॉग इन करायचं. आता लॉग इन करण्याचा क्रायटेरिया काय बघा, त्यांचा मोबाईल नंबर हा त्यांचा आयडी असेल आणि पासवर्ड मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक असणार आहेत, जे की तुम्हाला माहिती आहेत. आता हे मी सगळं टाकतो जे की तुम्हाला दिसणार नाही, हाईड असणार आहे तुमच्यासाठी. आता इथं लॉग इन झाल्याबरोबर एक PDF फॉर्म येतोय बघा. इथं हा PDF फॉर्म तुम्हाला दिसत नाही पण हा एक PDF फॉर्म आहे. हा PDF फॉर्म ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये PDF ॲपमधून ओपन होईल. आता हा PDF फॉर्म कशासाठी आहे तर हा PDF फॉर्म तुम्ही प्रिंट काढून याच्यावर त्या स्वयंसेवकाचं नाव वगैरे सगळी माहिती लिहून सही घ्यायची. ही कशासाठी आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं ते तास घेणार आहेत स्वयंसेवक, त्यांच्या सुरक्षिततेची हमी म्हणून हा फॉर्म त्यांच्याकडून भरून घ्यायचा आहे. तर हा फॉर्म जर ओपन केला तर तुम्हाला दिसेल या पद्धतीनं. डाउनलोड अगेन मला म्हणता येतो. तर बघा, इथं हा फॉर्म मी तुम्हाला फक्त एकदा दाखवतो. असा हा फॉर्म आहे प्रथमचा. इथं सिग्नेचर असणार आहे, वरती त्यांचं एका ठिकाणी नाव असणार. ठीक आहे. तर याबाबत आपण बोलायची काही गरज नाही जास्त. आता या फॉर्मच्या ठिकाणी खाली इथं बघा, हा जो छोटा चौकोन दिसतोय त्याच्यामध्ये टिक करून आपल्याला पुढे जायचं. तर याच्यामध्ये मी टिक केल्यानंतर सबमिट बटन आलेलं आहे, सबमिटवर मी क्लिक करतो. आता सबमिट केल्यानंतर पासवर्ड चेंज करण्यासाठीची विंडो त्या यांना मिळते, व्हॉलंटिअरना, जो की मोबाईलचे शेवटचे 4 अंक त्यांचा पासवर्ड बाय डिफॉल्ट आलेला आहे, तो त्यांनी बदलावा अशी अपेक्षा आहे आणि त्यांच्या लक्षात राहील असा ठेवायचा. आता हा बदलला तरी चालतो किंवा स्किप करून आहे तोच पासवर्ड राहू दिला तरी चालतो. तर मी शक्यतो आपल्याला सजेस्ट करेन की स्किप करा आणि आहे तोच त्यांचे जे शेवटचे मोबाईलचे 4 अंक आहेत तोच पासवर्ड राहू द्यावा, म्हणजे काही टेन्शन नाही. तर ठीक आहे, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथं स्किप करतो. आता समर कॅम्प 2025 ही एक टॅब दिसते त्यांच्या प्रोफाईलला. इथं मी त्याच्यावर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर या आणखीन टॅब ओपन झालेत. आता या टॅब बाबत माहिती घेऊ. पहिली टॅब आहे प्रोफाईल. या ठिकाणी त्यांची प्रोफाईल अपडेट करायची. बेसलाईन असेसमेंट जे आपण घेणार आहोत, पायाभूत चाचणी विद्यार्थ्यांची, आपण म्हणजे स्वयंसेवक, त्याची माहिती इथं भरायची आणि शेवटी एंडलाईन असेसमेंटची माहिती भरायची. लर्न विथ गुगल फील्ड. आता लर्न विथ गुगलमध्ये त्यांना लगेच हे मिळणार नाही. जेव्हा या दोन्ही गोष्टी ते फिल करतील, स्वयंसेवक, कोणत्या वरची त्यांची ती बेसलाईनची माहिती, एंडलाईन असेसमेंट किंवा फक्त बेसलाईन माहिती भरल्यावर लर्न विथ गुगल त्यांच्यासाठी ओपन. आता पहिल्यांदा प्रोफाईल अपडेट करण्याची माहिती बघा. या प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर
त्यांची ही जी सगळी माहिती ही सगळी भरायची. आता या माहितीमध्ये त्यांचं नाव, मोबाईल नंबर, वय, गाव या सगळ्या गोष्टी येणारच आहेत, ज्या की आपण त्यांना असोसिएट करताना भरल्या होत्या. आता इथं हा काय प्रश्न आहे बघा, व्हॉट इज युअर हायेस्ट एज्युकेशन, म्हणजे त्यांचं जास्तीत जास्त एज्युकेशन काय ते इथं भरायचं. तुम्ही सध्या शिकत आहात का, यस नो इथं भरायचं. आणि फोन तुमच्याकडे अवेलेबल आहे का, असेल तर कोणता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरून दाखवतो. हायेस्ट एज्युकेशन काय आहे, तर समजा मी आता त्यांची हायेस्ट एज्युकेशन समजा मी 10वी लिहिली. ठीक आहे. आता करंटली स्टडिंग, तुम्ही सध्या शिकत आहात का, तर नो, ते सध्या शिकत नाही. आता पुढचा प्रश्न आहे, अवेलेबल फोन आहे का, तर कोणता आहे, स्मार्टफोन, रेग्युलर फोन, नो, तर स्मार्टफोन आहे. ओके, शक्यतो सगळ्यांकडे असतो. त्यानंतर तुमच्या स्वतःचा आहे का, यस. आता शेवटचा प्रश्न आहे, डिड यू रिसीव्ह, म्हणजे तुम्हाला साहित्य मिळालंय, जे की विद्यार्थ्यांना शिकवायसाठी साहित्य तयार केलेले प्रथम, ते साहित्य तुम्हाला प्रत्यक्षात मिळालं का, तर इथं यस किंवा नो निवडायचं. तर मी इथं नो निवडतो कारण साहित्य मिळाले, आणि ऍड प्रोफाईलवर क्लिक करतो. आता ही प्रोफाईल ऍड झालेली आहे, म्हणजे प्रोफाईलचं काम त्यांचं झालेलं. तुम्ही बघू शकता प्रोफाईल या टॅबचा कलर येलो झालेला आहे, बाकी बेसलाईन असेसमेंट वगैरे या सगळ्या व्हाईट आहेत. आता जेवढ्या विद्यार्थ्यांना तुम्ही किंवा स्वयंसेवक ते शिकवणार आहेत, तेवढ्या विद्यार्थ्यांची बेसलाईन टेस्ट घ्यायची. शब्दस्तर, अक्षरस्तर, शब्दस्तर नाही, प्रारंभिक स्तर, अक्षरस्तर, शब्दस्तर, वाक्यस्तर, परिच्छेद आणि गोष्ट, असे ते स्तर आहेत. त्या स्तरामध्ये कुठं विद्यार्थी आहेत त्याची टेस्ट घेतल्यानंतर जे की प्रथमच टूल वापरायचे, ते टूल तुम्हाला माहिती आहे, त्या टूलने त्यांची टेस्ट घ्यायची आहे. आणि टेस्ट घेतल्यानंतर बेसलाईन असेसमेंटमध्ये माहिती भरायची. तर बेसलाईन असेसमेंटवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्याकडे कोणकोणत्या इयत्तेचे विद्यार्थी आहेत ते इथं आधी नमूद करायचं. समजा तुमच्याकडे दुसरी आणि फक्त दुसरीचेच विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे, कारण इतर वर्गामध्ये या शाळेने किंवा हे जे स्वयंसेवक आहेत, इतर वर्गातले विद्यार्थी त्यांच्याकडे नाहीत, फक्त दुसरीचेच आहेत. ठीक आहे. तर दुसरीचे विद्यार्थी किती आहेत एकूण त्यांच्याकडं, तर इथं मी लिहितो त्यांच्याकडे एकूण विद्यार्थी आहेत 3. किती विद्यार्थ्यांची टेस्ट घेतली असं म्हटले, जेवढे विद्यार्थी मागे आहेत तेवढ्यांचीच टेस्ट घेतली. त्यापैकी दुसरीचे किती विद्यार्थी, मला एकच इयत्ता इथे येणार आहे कारण मी एकच इयत्ता वरती निवडलेली आहे. जर तुम्ही इथं 2-3 इयत्ता निवडला तर इथं 2-3 इयत्ता येणार आहेत. आणि जे टोटल विद्यार्थी इथं तुम्ही टाकणार आहात, त्या टोटल विद्यार्थ्यांची खाली बरोबर सगळ्या इयत्तेत विभागणी व्यवस्थित झाली पाहिजे. ठीक आहे. समजा बघा इथं मी तिसरी घेतली तर खाली अजून एक तिसरीचा ऑप्शन वाढलेला तुम्हाला इथे दिसतो, हे तिसरीच. आणि एकूण किती विद्यार्थी, 3 आहेत, तर हे 3 विद्यार्थी दुसरी आणि तिसरीमध्ये एकूण 3च झाले पाहिजेत, जास्त होता का म्हणे. तर ठीक आहे, इथे मी तिसरी कॅन्सल करतो कारण या स्वयंसंगोड फक्त दुसरी आहे. दुसरीचे 3 विद्यार्थी आहेत. बघा एखाद्या स्वयंसेवकाकडे 3 पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर ही माहिती भरली जाते. आता जेंडर वाईज मुलं भरायची आहेत. जेंडर वाईज मुलं भरत असताना कोणकोणते आहेत ती सुद्धा एकूण जुळलं पाहिजे. 2 मुलगे आहेत आणि 1 मुलगी आहे. ठीक आहे, हे भरलेले ऑदर्स कोण नाही. ठीक आहे. आता स्कूल वाईज म्हणजे ही जी मुलं आहेत ती सगळ्या शाळांची मिळून त्यांच्याकडे येतात, पण त्या शाळेच्या प्रकारानुसार त्यांची संख्या विभागायची, ती सुद्धा 3 ही जुळली पाहिजे. गव्हर्नमेंट स्कूलचीच सगळी मुलं आहेत त्यामुळे सगळा आकडा मी इथंच टाकणार आहे, प्रायव्हेटला वगैरे कोण नाही. आता असेसमेंट टेस्ट कधी घेतली, तर समजा इथं मी बेसलाईन टेस्ट कधी घेतली तर मी इथं टाकणार आहे 14 मेला घेतली, कारण हा प्रोग्राम आपला 15 मेचा. आता बिगिनर लेवलला कोण आहे, कोण नाही. आता हे जे 3 विद्यार्थी आपण निवडलेले आहेत हे बिगिनर, लेटर, वर्ड, पॅरा लेवल आणि स्टोरी या 3 विद्यार्थी एवढ्यातच विभागले पाहिजे. 3 पेक्षा जास्त होता कामा नये. तर माझे सगळे विद्यार्थी, यातला 1 विद्यार्थी आहे माझा वर्ड लेवलला, 1 इथं लिहितो. त्यानंतर दुसरे 2 आहेत पॅरा लेवलला. एकूण 3 विद्यार्थी झालेले आहेत. यस मॅस. आता खाली ॲड बेसलाईन असेसमेंटवर क्लिक कर. आता इथं ऑदर काही नाही आहे, ऑदरला इथं 0 टाकायचं, 0 टाकणं गरजेचं आहे. परत ॲड करतो, म्हणजे जिथं जिथं रिकाम आहे त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला 0 टाकणं आवश्यक आहे. ही आपल्याला कळालेली नवीन गोष्ट आहे, कारण मी काम करताच तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी सांगत असतो, त्यामुळे मलाही काही गोष्टी त्याच वेळी कळतात. तर ठीक आहे, जिथं ब्लँक होतं तिथं सगळीकडे 0 टाकून मी ॲड बेसलाईन असेसमेंटवर क्लिक केलेलं आहे. आता सक्सेसफुली ॲडेड झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता या 2 टॅब ज्या आहेत या स्वयंसेवकांच्या इथं पूर्ण झालेल्या आहेत. प्रोफाईल ॲड केलेले आणि बेसलाईनची माहिती सुद्धा.
आता एंडलाईन ही आपला प्रोग्राम संपल्यानंतर असणार आहे आणि लर्न विथ गुगल या ठिकाणी आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती इथून त्या स्वयंसेवकांना मिळणार आहे. तर ठीक आहे, इथंपर्यंतची माहिती या व्हिडिओमध्ये पुरेशी आहे. पुढची माहिती आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तिसऱ्या भागामध्ये घेते. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या स्वयंसेवकांना सांगा किंवा तुम्ही त्यांना त्यांची प्रोफाईल अपडेट करून बेसलाईनची माहिती ऍड करून द्यायला हरकत नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.